संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दौरिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाश मणी निवृत्तीदास उदारे जोगी दयांचे केली या स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण ते शिवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्करण येत ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती दंडवातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि यदक्षरम मनाख्ययम मा आनंदम अजम अव्ययम श्रीमन्योरतिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्य दयात्राये निरंतरम सार्धकेन च कस्यार्ध शिवयोः समरूपेण ज्ञातुं न शक्यते लग्नं मिति द्वैतचिन्नानुः अद्वैतम आत्मनं सत्वं दर्शयन्तो मितस्तरं तौ वन्दे जगतमाद्योतयो सत्त्वाभिपतये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्द विग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षं भूति क्षेत्रे निवासनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कारण घडत नसतं आजची जी सेवा आहे गेली 32व्या वर्षी पदार्पण केलं बरोबर 32व्या म्हणजे समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरू रामदास बाबा या दोन्ही महात्म्याच्या उपस्थितीमध्ये चालू केलेला हा वैष्णव मेळावा तो आस्थागायत अखंड चालू आहे 32व्या वर्षामधली आजची काल्याची सेवा माझ्या वाट्याला हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती भागवताचार्य पोपटबाबा चकवे यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे त्या निमित्तानं तुमच्यासारख्या संत सज्जनांची सेवा तुमच्यासारख्या ब्रह्मरुंदाचं दर्शन घेतलेला अभंग म्हणा किंवा काल्याच्या प्रसंगाना येणारा अभंगच आहे अभंग सोडवणं हा माझा विषय नाही तर अभंग सोडवण्याकरता आपण या ठिकाणी आलेलोच नाहीत कारण का अभंग म्हणजे काय
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद यांचा गर्भित गाभा म्हणजे अभंग आहे. आणि याचा गर्भित गाभा ज्या महान महात्म्याच्या कृपेने तुम्हाला मला जो प्राप्त झाला आहे, म्हणून आपण खऱ्या अर्थानं गवळणीच आहोत. जो प्रभूवर प्रेम करतो, अखंड प्रेम करणारा जीव, त्याचं जीवत्व घालवून जीवत्व बाधित करून तो ज्याला परब्रह्म स्वरूपाची अनुभूती करतो. जसं मिठाला आपला खरा बाप समजावा. मिठाचा बाप जसा समुद्र आहे, त्याने मिठपणाचा लोभ सोडून समुद्राची शरणागती जर केली तर समुद्र त्याला वाया पसरून आपल्यामध्ये सामील करून घेतो. किंबहुना मीठ उपाधीनं राहत नाही. मिठाचं समुद्र आहे तसं जीवच ब्रह्म आहे, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. परमार्थ म्हणजे जीव आणि ब्रह्म ऐक्य, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. याच्या पलीकडे जर तुम्ही काही करायला गेलात, म्हणून गेली 2 दिवसामध्ये सुंदर कीर्तन प्रवचन, आणि याच्यामध्ये एक सुवर्णमय योग जीवनामध्ये आला. तो 2 दिवसाचा हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती वेदांताचार्य मेटकरी बाबा यांच्या मुखातून 2 दिवस, तसा वेळ कमी आहे, त्यांनी 413 दिवस फक्त चांगदेव 65 ओवीचं चिंतन 413 दिवस घालवले. आपल्याला 2 दिवसात कसं समजेल? त्यासाठी जीवनामध्ये सतसंग करावा लागतो. सतसंगाशिवाय आपलं जीवन हे निश्चिंत होणार नाही. निश्चिंत आपण कधी होणार आहेत? आणि आपण कोणत्या चिंतेत आहेत नेमकं, तेव्हा आता आपल्याला निश्चिंत होण्याची वेळ आलेली आहे. कोणती चिंता आहे? 2 दिवस आपण ऐकलंय, जन्म मरणाची चिंता प्रत्येकाला सतावते. पण चिंता कशामुळे आहे? अनात्म वस्तूचा संग केला म्हणून चिंता आहे. अनात्म वस्तूचा संग, एक मी सोडून या जगतामध्ये सत्य काहीच नाही. एक फक्त मीच सत्य आहे. मग माझ्यावर येणारी जी उपाधी आहे, त्या उपाधीचा आपण संग केला आहे. मी देह आहे. बाबांनी सांगितलं, अहंता आणि ममत्व भक्तीला असणारे प्रतिबंध आहेत. आणि हे प्रतिबंध घालवण्यासाठी काहीच नाही करायचं. परमार्थामध्ये फक्त प्रतिबंधच आपल्याला घालवायचे. पण प्रतिबंध एक नाही ना. ममतेच्या लवड सवडी मातेन पवती बापुडी, जन्म मरणाचे दुताडी ढवळून ठेली. पण एका जन्माचं आहे का अहंता आणि ममत्व? अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार भोगी तसे. संसाराची मालिका अनादी आहे. अनादी मालिका आहे. आपला जन्म कधीपासून चालू झालाय आपल्याला तरी माहितीये का? कधीपासून आपण जन्माला येतोय माहिती नाही. संसाराचा प्रवाह अनादी आहे, पण अनादी शांत आहे. हो, अनादी शांत आहे. शांत म्हणजे काय? विचारानं बाधित होतो. काल बाबांनी आपण ऐकले की नाही, दोरीवरचा सर्प. आता जो भासलेला आहे, दिसला असेल तर तिथे क्रिया करावी, प्रत्यक्ष असेल तर क्रिया करता येते. पण आपला तो भासला आहे, आणि भासलेल्या सर्पाला कशानं मारायचं? तिथे फक्त विचारच पाहिजे. फक्त विचार पाहिजे. जिथं प्रत्यक्ष आहे तिथं कृती आहे. पण भासमान जे आहे त्याला बाद करावं लागतं, विचारानं बाद करावं लागतं. तसं साधू संतांचा शास्त्राचा सिद्धांत असा आहे. संताला काय सांगायचं, या भक्तीच्या मार्गातून आम्हाला कुठपर्यंत न्यायचं आहे? साधू संतांनी आजातवाद सांगितला आहे. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी. काही जे झालंच नाही, जग झालंच नाही, दोरीवरचा सर्प झालाच नाही, तसं जग झालं नाही. पण बोलणं फार सोपं आहे. बोलणं खूप सोपं आहे. पण ते काल आपण ऐकलं ना, पटलं पाहिजे, कळलं पाहिजे, आहे की नाही? हे सगळ्या गोष्टी फार अवघड आहेत. पण त्या सगळ्या गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर संत चरणी भाव धरा. संताच्या चरणाशी रक्त झाल्याशिवाय संत संघामध्ये आपलं जीवन उज्ज्वल होणार आहे.
संत संघामध्ये आपलं जीवन नवे नवे जीवाचा जीवपणा जाणार आहे. आणि जीवाचं खरं स्वरूप काय आहे? आपल्याला चिंता कशामुळेच आहे? तर केवळ अनात्म वस्तूचा संग केला, नको ते आपलं मांडलं म्हणून देहासकट मी आणि माझं, हो देहासकट पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकोश, हो स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे सगळं आपण आपलं मांडले, पंचविषय. पण वास्तविक पाहता मी याहून वेगळा आहे. आणि हे वेगळे पण आपल्याला अनुभवायचं असेल, आणि वेगळं झाल्याशिवाय निश्चिंत होता येणार नाही. अभंग आहे की नाही? तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघ. वेगळं निघून बघा म्हणजे काय? मी प्रमाता द्रष्टा आहे का मी साक्षी द्रष्टा आहे? मी पाहणार आहे का मी यांच्याबरोबर वाहवत जाणार आहे? आपण वाहिलो यांच्याबरोबर. बघा म्हणजे काय? वेगळं निघून बघा. हो, वेगळं निघून बघा म्हणजे साक्षी दृष्ट आहे. म्हणजे मी सगळ्याचा साक्षी आहे. काल आपण विषय ऐकलाय, मी ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? वास्तविक पाहता ज्ञानाला मी जाणणार आहे आणि अज्ञानालाही मी जाणणार आहे. म्हणजे मी ज्ञानी पण नाही, मी अज्ञानी पण नाही. हे सगळं माझ्यावर अध्यस्त आहे. 2 दिवस विषय हा तुम्हाला ऐकायला मिळालाय. परमभाग्य आपलं. मला वाटतं बाबा कोरोनाच्या अगोदर हा विषय जर बाबा तुम्ही सांगितला असता किंवा कुणी ओरडून जरी सांगितलं असताना आम्ही ते ऐकलं नसतं. हाय की नाही पडतं काका? पण कोरोना खऱ्या अर्थानं आपल्याला खरं सफल झाला बरं का आपला. हो, कोरोनाच्या काळात ही गोष्ट समजून घेतली, फार महत्वाची गोष्ट आहे. भले बोलण्यामध्ये कमीपणा जरी जास्त, बाबांचा एक शब्द आहे की बोलण्यामध्ये तुमचा कमी जास्तपणा होईल, पण समजण्यामध्ये कधीच कमी जास्तपणा करू नका. गोष्ट समजून घ्यायची विषय. आणि विषय कोणता आहे? हो, विषय आणि प्रयोजन. बाबा पण सांगायचे विषय आणि प्रयोजन. ज्याला कळालं ना, हो, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम अशा आनंदाच्या राशीवर त्याशिवाय निश्चिंत होणार नाही जीव. म्हणजे मांडलंय आपलं नाही बरं का. वास्तविक आपलं नाही ते आपण मांडलंय. जग हे येणार जाणार आहे. जगातल्या प्रत्येक वस्तू शरीरासकट येणार जाणार आहे. पण आम्ही अशी वस्तू आहोत, तिन्ही काळामध्ये आमचा कधीच बाद होत नाही. भूत भविष्य वर्तमानामध्ये तिन्ही काळामध्ये आम्ही एकच आहोत. एकच वस्तू सत्य आहे. तू सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आता विठ्ठल जरी म्हटलं, कुठे हरी म्हटलं असेल, कुठे विठ्ठल म्हटलं असेल, कुठे राम म्हटलं असेल, कुठे कृष्ण म्हटलं असेल, म्हणताना काही म्हणू द्यात, पण संबंध मात्र आत्मस्वरूपाशी, आत्मतत्वाशी आहे. पण साधू संतांना ते तुम्हाला आत्मतत्व समजून देण्याकरता किंवा आत्मस्वरूपाशी एकाकार करण्याकरता आम्हाला बोध केलेला आहे. साधू संतांचा अवतार कार्य त्याच्यासाठी. बरं, आता अवतार नाही असं नाही का? आताही अवतार आहे. आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ना, हो, आपल्याला जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन करणारे म्हणजे ज्ञानोबा तुकोबाच. आपली कुठंतरी ज्यावेळेला उपरती होते, ज्यावेळेला काही कळून घेण्याचा अट्टहास असतो, मुमुक्षत्व, तीव्र मुमुक्षत्व प्राप्त होतं, त्या प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा कुणाच्या तरी रूपाने आपल्याला बोध करतो बरं का. ते संत महात्मे त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर जीवनाचं कल्याण आहे. पण त्यांची संगत म्हणजे देहाची संगत नाही. कारण का हे जग 3 गुणांनी बनलेलं आहे. मग परत मग त्यांच्या गुणांचा जर स्वीकार केला तर परत आपल्या ठिकाणी कमी जास्तपणा होऊ शकतो. म्हणून महात्म्याने आम्हाला एकच शब्द शिकवला आहे, जिथं डोकं ठेवायचंय ना तिथं डोकं लावायचं नाही. एवढी एक गोष्ट वारंवार आमच्या अंतःकरणाशी ठसली गेली. कारण 3 गुणांचा स्वीकार, त्यांच्या प्रत्येकाची प्रकृती 3 गुणांची आहे. आपण गुणांचा स्वीकार करतो, त्यांच्या मुखातून जे प्राप्त झाले, तर का त्यांच्या मुखातला प्रत्येक शब्द हा ब्रह्म आहे. वास्तविक पाहता ब्रह्म हा गुणाचा विषय होत नाही. ब्रह्म हा प्रमाणाचा विषय होत नाही. ब्रह्म हे प्रमाण आहे. ब्रह्म ज्ञान प्रमा आहे. हो, आणि ते ब्रह्म शब्दांच्या पलीकडचं आहे. जय शब्दे विन संवादी, जय इंद्रिय नेनता भोगी, जय
बोलादी झोंबी जे प्रमेय असे शब्द नाही तिथे. पण बा साधू संतांची युक्ती कशी आहे, जे दाखवता येत नाही, जे दाखवता येत नाही, जे बोलण्याच्या पलीकडचं आहे, जे हातावर देता येत नाही. हाती देई जे पदार्थ, दृष्टी दावी जे साक्षात, तैसा नोहे का परमार्थ, हेही सद्गुरुनाथ प्रबोधी सतशिष्य. हातावर देता येत नाही, बोटानं दाखवता येत नाही, शब्दांचा तर विषयच नाही. पण साधू संतांनी युक्ती प्रयुक्तीनं योग्यांसाठी माऊली खाली आले की नाही, योगी चांगदेवासाठी, योग्यांसाठी माऊलीनं चांगदेवासारख्याला, तर चांगदेव काय कमी नव्हते. योगी जपी तपी ज्ञानी संन्यासी 14 वेळेला काळाला ज्यांचे मागं पाठवण्याची ज्यांची ताकद आहे ते काय कमी असतील का. पण त्यांनाही बोध केला. 2 दिवस आपण ऐकतोय ते चांगदेव 65 ओव्यांचा अमृतानुभवामधून. कारण बाबांनी सांगितलं ना, 5च श्लोक आहेत आणि 5 श्लोकामध्ये अख्खा अमृतानुभव आहे. काय सांगायचंय साधू संतांना, का अवतार आहे साधू संघ कुणाचा केल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे, आम्ही निश्चिंत कधी होणार आहेत. तर म्हणून जेवढे जेवढे संत महात्मे आहेत ते अगदी विषयी पामर बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध योगी ज्यांना बोध करण्यासाठी, शब्दांच्या पलीकडे असणारं तत्व समजून देण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. आणि साधू संतांची हीच मालिका. आपल्या पुढे जे जे महात्मे बसले असतील, बोले प्रत्यक्ष ज्ञानोबराय येतील असं नाही, पण ज्ञानोबरायांच्या रूपाने कुठेतरी येईल आणि आम्हाला ते तत्वज्ञान सांगेल. कारण का त्यांच्या ठिकाणी असताना कळवळा जो आहे ना, काही घ्यायचं नाही आणि काही द्यायचं नाही, पण त्यांचा जो कळवळा आहे ना, तो कळवळा खूप आहे बरं काय. हो, ऐशी कळवळ्याची जाती. तुम्ही म्हणता कोणती जात आहे संतांना, संतांना कोणी जात नाही, पण ऐशी कळवळ्याची जाती एकच जात आहे, ते म्हणजे कळवळ्याची जाती. फक्त जीवाचं हित ज्यांना करायचं आहे असे संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये अवतार लिहून आम्हाला मार्गदर्शन करतात, आम्हाला मार्गक्रमण करायला शिकवतात आणि आमच्या इच्छित स्थळापर्यंत आम्हाला नेण्यास हाताला धरून बोटाला धरून इच्छित स्थळापर्यंत नेण्याचं सामर्थ्य त्या साधूमध्ये आहे. म्हणून साधू संतांनी आम्हाला जे दिलंय ते वाणीने बोलता येत नाही, वाणीच्या पलीकडचा विषय आहे. पण तो विषय समजून घेण्यासाठी जशी गंगा समुद्राला मिळते आणि गंगा समुद्र स्वरूप होऊन जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा गंगा राहिलीच नाही हो, गंगा गंगा राहिलीच नाही, ती समुद्रच झाली. आणि समुद्र झाली ना की परत माघारी येत नाही. कारण का संघ कुणाचा केलाय, गंगेने सागराचा संघ केलाय. तसं आम्ही संत संगतीमध्ये, हो संत संगतीमध्ये आपलं जीवन उज्ज्वल करायचं असेल तर साधू संत सांगतात, बळीयाचा अंग संग झाला आता, 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 बळीयाचा अंग संग झाला आता. नाही भय चिंता, नाही भय चिंता, तू का म्हणे, नाही भय चिंता, तू का म्हणे, तू का म्हणे. कररी झाले पटराणी बळी, कररी झाले पटराणी बळी. नाही भय चिंता, तू का म्हणे, नाही भय चिंता, तू का म्हणे, तू का म्हणे. गररी झाले पटराणी
झाले पटराई झाले बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता भीती संपली. भीती कशाची होती? हो, जन्म आणि मरण. पण जन्म मरण तर या देहाला आहे. हे शरीर येणार जाणार आहे. काल ऐकलंय सूक्ष्म देह 17 तत्वाचा एकच सूक्ष्म देह सगळ्या शरीरामध्ये फिरतोय. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण. अंतकरणामध्ये अंतकरण असेल तर 16, मन बुद्धी असेल तर 17, मन बुद्धी चित्त असेल, मन बुद्धी चित्त अहंकार असेल तर 19, आणि अहंकारासहित कुणी पंचक धरतं, अंतकरण पंचक म्हणतात त्याला. अंतकरण आणि परत मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे 20 झाले. हिशोब कोणताही लागू द्यात आणि हिशोब कसाही करा, कारण का ते आपलं नाही हे समजून घेण्यासाठी. पण मी कोण आहे याचा विचार साधू संत करतात. मी आहे, कोणत्याही स्थितीमध्ये मी आहे. हो, मी आहे. आत्ता बसलात ना, काल बाबांनी सांगितलं की नाही, आत्ता मी आहे असं कोणी विचारतं का, विसरतं का? दृष्टांत आहे, काळ्या कुट्ट रानामध्ये, काळ्या अंधारी रात्रीमध्ये काळा कुट्ट माणूस काळी घोंगडी पांघरून बसलाय. त्याला काळ्या अंधाऱ्या रात्रीमध्ये काही दिसत नाही, स्वतःचा शरीर दिसत नाही, घोंगडी दिसत नाही, काळी रात्र पण त्याला कोणी डोळ्यामध्ये बोट घातलं तरी त्याला काहीच दिसत नाही. पण त्याला काही दिसत नाही, पण स्वतःच अस्तित्व तो विसरतोय का? मी आहे, कोणत्या स्थितीमध्ये मी आहे. मग हा मी कोण आहे याचा मीचा विचार करण्यासाठी परमार्थ आहे. हो, मीचा विचार करण्यासाठी साधू संतांनी विचार केला आणि विचार सांगायला साधू संतांनी. पण साधू संतांनी भूमिका स्वीकारली आहे. साधू संत एका वेगळ्या भूमिकेमध्ये जातात आणि तुम्हालाही सांगतात का, भक्तीमध्ये एक कर्तृतंत्र भक्ती आणि एक वस्तुतंत्र भक्ती. जे देव आणि मी वेगळा आहे असं समजून केलेली भक्ती, त्याला कर्तृतंत्र भक्ती असं म्हणतात. देव आणि मी वेगळा आहे, मग देवासाठी कोणताही उपचार केला तर ते वेगळं आहे, मी वेगळं आहे. जिथं वेगळेपण आहे, कृतीतून केलेली भक्ती आणि जाणून केलेली भक्ती, त्याला वस्तुतंत्र भक्ती म्हणतात. वस्तुतंत्र भक्तीमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त मीच आहे. हो, वस्तुतंत्र भक्तीमध्ये फक्त मीच आहे. मग तुम्ही देवाला जे जे अर्पण करा, मूर्ती सकट, मूर्ती असू द्यात, तामण असू द्यात, पाणी असू द्यात, गंधाक्षर असू द्यात, फूल असू द्यात आणि मी असू द्यात, याच्यात वेगळेपण राहत नाही. ती वस्तुतंत्र भक्ती आहे. कर्तृतंत्र भक्तीचा पर्यावसान वस्तुतंत्र भक्तीमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा बंध सुटत नाही. बंध घालवायचाय तुम्हाला, वास्तविकता जे नाही, बंधही नाही आणि मोक्षही नाही. हो, बंध इथेही सगळं मांडलेलंच आहे. आपण बंध आणि मोक्ष मांडलेलंच आहे. पण मांडलंय म्हणून बंध म्हणायचा आणि बंध मांडलाय म्हणून मोक्ष म्हणायचा. वास्तविक पाहता आम्ही याच्या पण परे आहोत, याच्याही परे आहोत. आणि ही गोष्ट समजून घेण्यासाठी साधू संतांचा अवतार कार्य आहे. हो, साधू संतांचा अवतार कार्य आहे. म्हणून महात्मे वस्तू स्वरूप झालेत. काल आपण ऐकलंय अज्ञान ज्ञान, पण ज्ञान जर स्वरूपाला जर प्राप्त नाही झालं, ऐकलं ना आपण, छोटा काटा मोठा काटा. पण एक वेळ छोटा काटा आहे ना बाबा, आपल्यात पायास टोचतो, पण तो जर खिशात टाकला ना तो शेजाऱ्याला पण टोचतो. ज्याच्या ज्याच्या संपर्कात येईल ना त्यालाही टोचतो. पण ज्ञान स्वरूपाला प्राप्त होणं, साधू संत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. पण तरी सुद्धा भक्तीचा अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी साधू संतांनी भूमिका स्वीकारलेली आहे. कधी देवाची, कधी भक्ताची, कधी गोपी भाव धारण केलाय. ओ मी भक्त तू देव ऐसे करी. वास्तविक पाहता देव आणि भक्त याच्यामध्ये भेद नाहीच, अभेदच आहे. हो, अभेदच आहे. पण द्वैत स्वीकारलं का? भक्तीचा आनंद भोगण्यासाठी. कारण का एकत्वामध्ये आनंद कुठे आहे? साधू संतांनी जाणून भक्ती केलेली आहे. हो, आपल्याला काही कळत नाही पण आपली भक्ती चालू आहे. म्हणून महात्म्याचा संग जीवनामध्ये करावा आणि महात्म्याच्या संगतीमध्ये संत ज्या पदाला प्राप्त झाले
ज्या सच्चित आनंद वास्तविक पाहता तेही व्यावर्तकच आहे, सच्चिदानंद पद. हो, त्याची व्यावृत्ती करण्यासाठी कशाची? असत जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी सच्चिदानंद म्हणावं लागतं. वास्तविक पाहता त्या शब्दात तरी कुठे येत आहे? शब्दांच्या पलीकडे असणार हो व्यावृत्ती आणि व्यावर्तक, त्याच्याही पलीकडे आपलं स्वरूप आहे. पण एकत्वामध्ये आनंद नाही म्हणून साधू संतांनी एक भूमिका स्वीकारलेली आहे देव आणि भक्ताची. वास्तविक पाहता देव आणि भक्त यांच्यामध्ये भेद नाहीच. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, तुका म्हणे नाही भिन्न, तुका म्हणे नाही भिन्न. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, तुका म्हणे नाही भिन्न, तुका म्हणे नाही भिन्न. देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. त्यांच्यात मधले अद्वयत्व म्हणजे एकरूपता आहे, त्याचं खंडन कधीच होत नाही. मग साधू संतांच्या भूमिकेशी एकरूप झाले. भक्तीचा विलक्षण आनंद भोगण्यासाठी गोपी भाव धारण केलाय. गोपी म्हणजे कोण आहे? गो म्हणजे इंद्रिय. ज्या ब्रह्म रसाचा काढा पिऊन जी तृप्त झालेली आहे, हो जी तृप्त झालेली ती गोपी आहे. पण तुम्ही आम्ही या सत्संगामध्ये, हो या सत्संगामध्ये तो ब्रह्मामृत पिऊन आम्ही तृप्त झालोय. आम्ही काही कमी नाही, गोपीपेक्षा आम्ही वेगळे आहोत का? हो ज्या गोपींनी कृष्ण परमात्म्याच्या समवेत जो भक्तीचा आनंद लुटलाय, तोच भक्तीचा आनंद आम्ही संत संघामध्ये लुटलेला आहे. म्हणून आम्ही आज निश्चिंत आहे का? घराची आठवण नाही, देहाची आठवण नाही. पण इथं आल्यानंतर साधू संतांचं ते तत्वज्ञान आमच्या अंतःकरण वृत्तीवर असं काही ठसलंय, ते आता बाहेर निघत नाही. ठसलं पाहिजे, मुरलं पाहिजे. हो मुरल्याशिवाय जसं लोणचं मुरल्याशिवाय ते गोड लागत नाही ना, तसं साधूचा बोध आम्हाला जोपर्यंत मुरत नाही, आम्हाला ठसत नाही, आम्ही त्याचा अट्टहास करत नाहीत आम्ही. हो आम्ही इकडे गेले की असे आणि तिकडे गेले की तसे, आम्ही दोन्हीतही मिक्स होतो. आपलं वेगळे पण कुठं सिद्ध होतं? साधू संतांनी जो गोपी भाव धारण केलाय ती म्हणजे ब्रह्मरस पिऊन तृप्त झालेली गोपी आहे. कृष्ण चरणामृताचा तो अमृत पिऊन तृप्त झालेली गोपी आहे. आता कृष्ण म्हणजे काय? हो कृष्ण म्हणजे आपण भाडा मासाचा कृष्ण नाही. कृष्ण म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारी ती वस्तू आहे ना, तीच भक्तासाठी प्रगटला. भारत्यांचा वाहियला भक्तासाठी प्रगटतो. तर पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय लगे उस जैसा. पाण्याला कोणता रंग आहे असं म्हणाल तर कोणता रंग आहे पाण्याला? पाण्याला कोणताच रंग नाही. पाण्यामध्ये जो रंग टाकतो ना त्या रंगाचं पाणीचं होतं ना. तसं देव कसा आहे असं म्हणाल ना, जसा तुमचा भाव आहे तसा देव आहे, जसा भाव तसा देव. म्हणून साधू संतांनी तुकोबांनी गोपी भाव धारण केलाय. आणि कृष्ण परमात्म्याची संगत आता वास्तविक पाहता वेगळे पण नाही, पण देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडता. ते वेगळे नाहीत, द्वैत दिसतंय, वेगळे पण दिसतंय, फक्त उपाधीचा आहे. वास्तविक पाहता दोन्ही एकच आहेत. पण वेगळं झाल्याशिवाय, जसं काल बाबांनी सांगितलं ना, आपण लहानपणी खेळ खेळलो की नाही? हो आपण खेळ खेळलो, पण आईनं हाक मारली की खेळ मोडून जिकडे तिकडे. तसा हा साधू संतांनी हा भक्तीचा सोहळा अनुभवण्यासाठी गोपी भाव धारण केलाय आणि कृष्ण नामामध्ये रत झालेत. का गोपी कोण आहे? अखंड ब्रह्माचा अनुवाद करणारी गोपी आहे. हो अखंड त्या ब्रह्म भावामध्ये समर्पित झालेली गोपी आहे. ब्रह्माचा अखंड अनुवाद करणारी आहे. तुकोबाराय वर्णन करतात, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंठा कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. कृष्ण पदाशी एकरूप झाल्यात, कृष्ण नामाशी एकरूप समरस झाल्यात, त्या रूपाची एकरूप झाल्यात. अनुवाद करतानाही ब्रह्माचा अनुवाद करता दुसरा विषयच त्यांचा राहिलेला नाहीये. बोलताना सुद्धा ही काय बोलावं, ऐकताना काय ऐकावं, कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये
एकच बसलेला आहे. हा तुका म्हणे डोळा, 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 तुका म्हणे डोळा. विठू बैसला सावळा, विठू बैसला सावळा, विठू बैसला सावळा. तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा. तू बैसला सावळ, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. आता डोळा म्हटलं की तो कोणता डोळा घ्यायचा आहे? कोणता? काही काही संत तर अंध होते. कोणता डोळा? देखिला गे माये पांडुरंग डोळा, 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 देखिला गे माये पांडुरंग डोळा. पांडुरंग माये देखी लागे डोळा, पांडुरंग माये देखी लागे डोळा. देखी लागे माये पांडुरंग डोळा. आता तो डोळा म्हटलं की मला विषय सांगायचा होता. डोळा म्हणजे काय? इथं बुद्धी सांगितली बरं का. डोळा म्हणजे परमार्थामध्ये ज्या वेळेला ज्याला डोळा येईल ना, डोळ्यांचा डोळा, हा म्हणजे इथं बुद्धी सांगितली. त्या बुद्धीनं ते स्वीकारलं ना तर तो ठसतोय, अन्यथा नाही. त्या बुद्धीनं, तू काय म्हणे डोळा विठू बैसला सावळा, त्या बुद्धिवृत्तीमध्ये तो ठसलाय. आता काही केल्या तो, आता काहीही कराय तर का त्याचा संग त्याला, कारण अनंत जन्माची तपस साधना पूर्ण झालेली आहे आपली सुद्धा बरं का. अनंत जन्माची तपस साधना या जन्मामध्ये श्री गुरु मिळाले. आणि जे पाहायचंय, हो जे पाहायचंय म्हणजे डोळ्यांच्या पलीकडे असणारी वस्तू आपण पाहिली की जे पाहिल्यानंतर आता पाहायचं काही शिल्लक राहिलंच नाही. स्वरूपाला पाहिल्यानंतर दुसरं शिल्लक काय राहिलं पाहायचं? जे पाहिल्यानंतर पाहायचं शिल्लक राहत नाही, जे ऐकल्यानंतर ऐकायचं शिल्लक राहत नाही, अशी स्थिती आहे. आणि बोलणं तर त्याच्याही पलीकडचा विषय आहे. काय बोलणार त्याच्या स्वरूपाबद्दल, किंबहुना माझ्या स्वरूपाबद्दल काय बोलणार, म्हणजे किती वर्णन करणार. पण आता इथं साधू संतांनी कल्पित भेद स्वीकारलेला आहे. कल्पित भेद स्वीकारून भक्ती आता ही, कारण याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञान झालं, ज्ञान गिळोनी गावा गोविंदा गा. ज्ञान झालं, पण मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त आहे आणि तू देव आहे. आनंदाचा विलक्षण आनंद भोगण्यासाठी, आनंदाचा सोहळा भोगण्यासाठी साधू संतांनी हा गोपीभाव धारण केला आणि कृष्ण परमात्म्याला पाहिलं. पाहिलं कसं? पाहता पाहणे दुरी सारून या. डोळ्यांचं पाहणं संपलं. काका डोळ्यांचाही डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. हो, आणि हे सद्गुरूच्या संगतीमध्ये होत असतं बरं का. इथं कुणाचाही संग चालत नाही. संतांच्या आणि श्रीगुरूच्या संगतीमध्ये ही गोष्ट होत असते. आणि म्हणून याला उपाय एकच आहे. उपाय एकच आहे जे न्यामाऊली सांगतात ना. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. माऊली महाविष्णू सांगतात अमूर्त असणार परब्रह्म मूर्त रूपानं आकाराला आलंय, पण ते समजून घेण्यासाठी
उपाय कोणता आहे? श्रीगुरूचा संग जीवनामध्ये जोपर्यंत होत नाही ना, कारण का श्रीगुरूचा संग जीवनामध्ये जर झाला तर नसणारी माया, वास्तविकता माया नाहीच, पण ती श्रीगुरूच्या समोर येतच नाही. माया सगळ्या समोर जाते, जीवाला नाचवते, पण श्रीगुरूच्या समोर माया येतच नाही. म्हणून निसंग मोडून या माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वगरू, जेव्हा विता सद्गुरु निवृत्ती वंदू. किती सुंदर सांगितलं माऊलीने. जसं हत्तीच्या गंडस्थळामध्ये असणारा मौल्यवान रत्न काढण्यासाठी तिथं सिंहाचीच अवलाद पाहिजे, तसं मायेच्या अधीन असलेला जीव, वास्तविकता माया नाहीच, पण तो मायेच्या अधीन त्याने स्वतःला जे नको ते स्वीकारलेलं आहे. म्हणून जसं हत्तीच्या गंडस्थळातलं अनमोल रत्न काढण्यासाठी सिंहाचीच अवलाद पाहिजे, तसं जीव हा मायेमध्ये अडकलेला आहे. त्याला परब्रह्म स्वरूपाची अनुभूती करण्याकरती तिथं श्री गुरुच पाहिजे, दुसरा तिथं कोणीच चालत नाही. गुरु म्हणजे शरीर नाही बरं का, घोटाळा होईल नाही तर. गुरु म्हणजे असं परमतत्व आहे. गुरु म्हणजे 3.5 हाताचं शरीर नाही. गुरु म्हणजे व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अशी एक शक्ती आहे. किती शक्ती त्यांनी मस्तकावर हात ठेवून किंबहुना कानाच्या माध्यमातून ती संक्रमित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये एवढा बदल का झाला आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत जन्माची तपस्साधना पूर्ण झालेली आहे. त्या कृष्ण परमात्म्याचं ते रूप, कृष्ण परमात्म्याचं रूप वास्तविक ते अरूप आहे. अरूप आहे पण रूपाला आलेला आहे. आणि तो मनाला मात्र त्याचं स्वरूप ते आनंद देऊन जाते. पाहिलाय गवळणीने त्या परमात्म्याला, वाटावा हा माझा आहे, माझ्यासाठी आहे. श्रीगुरु माझा आहे असं वाटावं. श्रीगुरु माझ्यासाठी खाली येऊन मला, कारण का पुढे पुढे जाऊन गुरुही राहत नाही आणि शिष्यही राहत नाही. गुरु तर शिष्याचं शिष्यत्व तर संपवतातच, पण स्वतः गुरुही पुढे जाऊन राहत नाही. तो असा असणारा संबंध आहे गुरु शिष्याचा. राहत नाही म्हणजे काही त्याला कमीपणा नाही तिथं दिला. अतिउच्च कोटीला गुरु आणि शिष्य यांचा संबंध जो आहे, वास्तविक आता गुरु मरायला पाहिजे आणि शिष्यानं जीव द्यायला पाहिजे, तेव्हा संप्रदायाचं फळ आपल्या पदरामध्ये पडतं. इथं गुरु मरत नाही, त्याला काय करायचं? गुरुही मरतो. गुरुनं शिष्याला मारावं, शिष्याचा जीवच घ्या. आपण ऐकलं नाही? गुरुला काय लागतं? मला तर बाबा तुम्ही एकदा उदाहरण सांगितलं होतं मामासाहेब दांडेकरांचं, आहे की नाही? एका शिष्याने विचारलं होतं, बाबा मी तुम्हाला काय अर्पण करू? म्हणे तुझा जीव दे. गुरु हा शिष्याचा जीव घेत असतो आणि त्याचा जीव घेतला की गुरु पण मरत असतो. असा जर गुरु शिष्याचा संबंध जर असेल ना, तरच परमार्थाचं फळ मिळतं. नाही तर किंबहुना हा सगळा व्यवहारच होईल. सगळा व्यवहार इथून तिथून. गुरु शिष्य संबंध हा सुद्धा एक व्यवहार आहे. पण त्या गुरुला तुम्हाला एका उच्च स्थितीवर न्यायचं आहे, की ब्रह्मस्थिती आहे. हे तर आणि दासबोधामध्ये सांगितलं ना, गुरु शिष्यपण हे तर अधमपणाची लक्षणं. ज्या गुरुला वाटतं मी गुरु आहे तुम्ही शिष्य आहात, तो नीच जातीचा गुरु सांगितलाय. आता असं बोलल्यावर बापरे, तारखा मिळवण्यासाठी नाही बरं का, तुमच्या काही दाड्या फिरून आम्हाला काही कार्यक्रम मिळवायचे नाही. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. असत्य ते सत्यच आहे. ज्या गुरुला वाटतं माझे एवढे शिष्य आहेत, ज्यांनी वया भरल्या ना, तो आधम नीच जातीचा गुरु सांगितला. आणि म्हणून हे शास्त्रचिंतन जे आहे ना, ते तेवढ्याचसाठी आहे. बाबा सांगतात आपला मूर्खपणा शास्त्रात कळतो आणि आपला मूर्खपणा शास्त्रातच निघतो. एवढं शास्त्र सिद्ध आहे. पण साधू संतांनी शास्त्र सांगून सुद्धा भक्तीचा अलौकिक सोहळा भोगण्यासाठी जी भूमिका स्वीकारलेली, उच्च कोटीची भूमिका आहे, ते गोपी भाव धारण केला आहे. त्या कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि माझं मन त्यानं वेधून घेतलं. माझं मन वेधून घेतलं, पण माझं मनपणानं आता राहिलंच नाही. देखील या वेद लावी. त्याला पाहिलं, माझ्या मनाला वेध लागला. माझं मनपणानं आता शिल्लकच राहिलं नाहीये. मन राहिलंच नाही.
कारण का ते त्याचा संघ जीवनामध्ये घडला. हो, त्याचा संघ जीवनामध्ये घडला आणि मी आता निश्चिंत झाले, कारण मला माहिती आहे तो आणि मी नाही तुझा. हो, तो आणि मी वेगळा नाही, तो मी असं अखंड अनुसंधान श्री गुरुच्या कृपेनं तुम्हा मला प्राप्त झालेलं आहे. अखंड अनुसंधान आहे. आणि किती वेळेला एक क्षणभर तो सोडत नाही आपल्याला, एक क्षणभर. क्षण सुद्धा मोजायला जास्त झाला. हो, क्षण हा मोजायला जास्त झाला. त्याच्या अलीकडे जर काही प्रमाण असेल ना, हो, त्याच्या अलीकडे जर काही असेल ना वस्तू त्याचं माप घेण्यासाठी, एवढा वेळ सुद्धा तो आपल्याला सोडत नाही. एवढं तो आणि मी, जसं साखर आणि साखरेपासून साखरेची गोडी तुम्हाला वेगळी काढता येईल का? हो, किती अंतर आहे साखर आणि साखरेच्या गोडीमध्ये? मोजता येईल अंतर? म्हणजे नाही. मग मिरची आणि मिरचीचा तिखटपणा याच्यातलं अंतर तुम्हाला मोजता येईल? म्हणजे नाही. जसं साखर आणि साखरेची गोडी जेवढी एकरूप आहे, मिरची आणि मिरचीचा तिखटपणा जेवढा एकरूप आहे, तेवढे देव आणि आपण एकरूप आहोत. पण तो स्वीकारला पाहिजे आपण. तो स्वीकारला तर ना, तो स्वीकारला, त्याला पाहिलं आणि निश्चिंत झालो. कारण का आमच्या चित्तामध्ये त्यांनी घर केलेलं आहे, आमच्या मनामध्ये त्याने घर केलेलं आहे. कारण का त्याचा संग आम्हाला जीवनामध्ये घडलाय. निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची, कुंडलिया धावा तृष्णेची, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णे निश्चिंत झालो. आशा मनीषा तृष्णा काही सुद्धा शिल्लक नाही राहिलं. तर का ते आपल्यावर सगळं अध्यस्त आहे. हो, स्वरूपाशी एकरूपता साधली, तो आणि मी एकरूप झालो. कृष्ण 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 अखंड ध्वनी आतून अखंड निघतोय बरं का, अखंड आहे. त्याचा संग केला, त्या कृष्ण परमात्म्याचा संग केला आणि निश्चिंत झालो. तुझी ये संगती, तुझी ये संगती, तुझी ये संगती झाली यामुची निश्चिंती. पण तरी सुद्धा निश्चिंत जरी झालो तरी जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आयुष्य असतं. प्रपंचामध्ये परत यावंच लागतं. प्रारब्ध आहे तोपर्यंत आयुष्य असतं. पण निश्चिंत झाला ना
तो जीवनमुक्त आहे, निश्चिंत झाला. आता प्रारब्धानुसार जसं वाळलेलं पान असतं ना, झाडाचं वाळलेलं पान, ते झाडावरनं खाली पडलं ना, वारा जिकडे नेईल तिकडे ते पान पळत असतं. तसं जसं प्रारब्ध आहे, जरी कळालं, निश्चिंत झालं तरी प्रारब्ध शिल्लक आहे, आयुष्य शिल्लक आहे, प्रपंच करावाच लागेल. गवळणी त्याला कळून सुद्धा आपल्या प्रपंचामध्ये काम करत असताना नित्य उदरनिर्वाह कशावर आहे, कोणता व्यवसाय आहे त्यांचा? दही दूध घ्यावं, मथुरेला जावं. अनेक गवळणी डोक्यावर दह्याचा हंडा, कोणी दुधाचा हंडा, कोणी ताकाचा हंडा, डेरा घेऊन मथुरेला निघालेला आहे. त्याने रस्त्यामध्ये आडवावं, कृष्ण परमात्म्याने रस्त्यामध्ये आडवावं. त्यांनी सांगावं, कान्हा, आधीच आमचं चित्त तू हरण केलंयस. आता जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत आम्हाला प्रपंच करावाच लागेल. पण हा सगळा तू खेळ कशासाठी मांडलायस रे? तुला करमत नव्हतं म्हणून? तुला करमत नव्हतं म्हणून? एको अहम बहुस्य अहम. अरे तू एकटा होता, आम्ही तुझ्यामध्येच होतो ना. आम्हाला का वेगळं काढलं तुझ्यापासून? आणि का हा प्रपंचाचा आम्हाला परत खेळ खेळायला लावतोयस? नको, रस्त्यामध्ये आडवा नको येऊ बाबा. एकदा तुझी आणि माझी जर नजर झाली ना, तर मी घरी पण जाऊ शकणार नाही आणि बाजाराला पण जाऊ शकणार नाही. सर 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 परत नको आरुत येऊ, तुझा संग झाल्यावर मी घरात कैसे जाऊ. अरे नको रे बाबा आडवा येऊ, तुझा संग जर झाला ना तर मी घरी पण जाऊ शकत नाही. आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. पण अंतकणामध्ये कृष्ण परमात्म्याला घेऊन त्या गवळणी मथुरेच्या बाजाराला गेल्या. मनामध्ये तो बसलेला आहे, त्याला पाहिलं आणि मन त्याने वेधून घेतलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्यानं मन वेधून घेतलं. पण जसं वाळलेलं पान कुठेही जातं ना, तसं यांचं शरीर मात्र, मन मात्र त्याच्या स्वरूपाशी एकरूप झाले. आणि शरीर मात्र मथुरेच्या बाजारामध्ये निघाल्या. एका बाजूला सगळ्या गोकुळातल्या गवळणी दही दूध ताक विकण्यासाठी बसल्यात. मथुरेचा बाजार आहे आणि मथुरेच्या बाजारातल्या सगळ्या महिला गोकुळचं दूध तूप का गोकुळ आहे ते, हो, त्या गोकुळचं दूध तूप घेण्यासाठी त्या सगळ्या मथुरेच्या महिला आता त्या गोकुळवासी असणाऱ्या गोपिकांकडे गवळणीकडे आल्या आणि त्या विचारू लागल्या, काय का तुमच्या या डेऱ्यामध्ये काय आणलंय तुम्ही या डेऱ्यामध्ये? त्यांनी सांगावं, दही आणलंय, दूध आणलंय, ताक आणलंय. त्याच्याऐवजी त्या काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, 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 गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे,
गोविंद दामोदर कारण का मनामध्ये जो बसलाय ना त्याच्या मुखातून तेच बाहेर पडत होतं. पण परमार्थ हा मुरला पाहिजे, मुरला नाही तर आपल्या मुखातून पण बाहेर पडत नाही. गोपी सांगतात कारण का कुणी म्हणते कुणी दामोदर घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी केशव घ्या, कुणी माधव घ्या. विकायला आणलं एक आणि म्हणतायत मात्र दुसरंच. का बरं? हो, कारण का जगातली कोणतीही वस्तू असली ना त्या वस्तूला अधिष्ठान परब्रह्म आहे. कोणतीही कल्पित वस्तू जरी असली, आपण काल पाहिलं दोरीवरचा साप असला तरी त्याला अधिष्ठान परब्रह्मच आहे, परमतत्वच आहे. दही दूध तूप का तुम्हाला काय या जगातली कोणती वस्तू घ्या, दृश्य घ्या अदृश्य घ्या, प्रत्येक वस्तूला अधिष्ठान परब्रह्म आहे. त्यांनी परब्रह्म तत्वाचा स्वीकार केलाय म्हणून त्या गोविंद घ्या दामोदर घ्या वास्तविक पाहता ते म्हणतायत ते बरोबर आहे. पण जे अज्ञानी जीव आहेत ना तेव्हा असं असतं का कुठे? हो, अज्ञान असा कुठे परमार्थ असतो का? हो, असा कुठे देव भेटतो का? आणि आता कुठे देव राहिलाय का? ते ज्ञानोबा होते, ते तुकोबा होते, आता कुठे देव राहिलाय? पण पाहणारे हसतात, बाहेरून पाहणारे हसतात. आणि जो एकरूप झालाय तो त्यांच्याकडे पाहून हसतो. आता या गोपिका दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या केशव घ्या माधव घ्या. कारण यांनी नावं किती ठेवलीत? विष्णू सहस्रनाम. सहस्रनाम म्हणजे ज्याला जसं भावला तसा त्यांनी ज्यांनी सुंदर केस पाहिले त्याचे कुरळे कुरळे त्याने त्यांना केशव म्हणावं. ज्याचं नंदावर विशेष प्रेम आहे त्यांनी नंदनंदन म्हणावं. ज्यांचं यशोदेवर प्रेम आहे त्यांनी यशोदानंदन म्हणावं. ज्यांचं गोकुळवर प्रेम आहे हो त्यांनी गोकुळ नंदन म्हणावं. म्हणजे जसा जसा भावला तशी तशी त्या परमात्म्याला नावं ठेवली. वास्तविक तो नामरूप तर आपल्याला माहिती कुणाचं आहे? मायेच आहे. आणि अस्थिभाती प्रिय त्याचं प्रियत्व जे आहे ना ते परमात्म्याचं आहे. ज्याचं असणं जे आहे ते परमात्म्याचं आहे. पण आता इथं ज्ञानोत्तर भक्ती आहे. हो, ज्ञान कल्पित भेद स्वीकारून केलेली भक्ती आहे. जर एकत्वाचा अनुभव आला तरी आनंदाचा सोडा भोगण्यासाठी त्या गोपिका त्या कृष्ण परमात्म्याची छेड काढतात. त्याची नजर एक वेळ आपल्यावर पडावी म्हणून त्याच्याबरोबर वाद घालतात. पण ब्रह्माचा अनुवाद करणाऱ्या त्या गोपिका तिथं त्याला विकायला निघालेल्या आहेत. आणि समोरच्या मथुरावाशी त्या महिला सगळ्या त्यांच्याकडे पाहून हसतायत. अरे म्हणजे असं तर आम्ही कधी पाहिलं नाही. अगं तुम्हाला काय माहिती, जीवनामध्ये त्याचा संग केला ना, त्याचा संग केला त्या ब्रह्मभावाची अनुभूती येते. त्याचा संग केला जीव त्याच्या स्वरूपाशी एकरूप होतो. जीवाचं जीवत्व शिल्लक राहतच नाही. पण आम्ही तर असं कधी पाहिलंच नाही. आम्हाला कधी हे मिळालंच नाही ऐकायला. आम्ही तर कधी ऐकलंच नाही. तुम्ही नाही ऐकलं ना, पण आम्ही तो सोळा भोगला आहे. हो, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, सोहळे नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. आम्ही तर हा विषय कधी ऐकलाच नाही. आजही असं होतं कलियुगामध्ये.
म्हटले हो, आम्ही तो अनुभव घेतलाय. गोपिका म्हणतात हो, आपण कलियुगामध्ये येत आता आहे की नाही. आपल्याला ज्या ब्रह्मभावाचा गोपींनी अनुभव घेतलाय तोच अनुभव आपण जसा आहे तसा शास्त्रानुभूती आत्मानुभूती जशी आहे तशी शास्त्र सांगतं तसं वेदशास्त्र प्रमाण ऋतीचे वचन एक नारायण सार जप आत्मानुभूती ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण एक नंदे श्री गुरु कृपा गुरु प्रतीती ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ तिन्ही अनुभूती गोपिकांनी केल्या. तिन्ही अनुभूती त्याच ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये सांगितल्या आणि आपण आजही तो अनुभव करतोय. त्या मथुरावासियाच्या ज्या महिला होत्या त्यांना त्या कृष्ण परमात्म्याला पाहण्याची ओढ लागली होती आणि म्हणून तो विषय पुढचा आहे. तो आता काल्यामध्ये घेत नसतात. मथुऱ्यातला विषय सांगायचा नसतो. म्हणजे कंसाला अक्रूर घेऊन गेल्यानंतरचा विषय काल्यामध्ये नसतो. पण एक गोष्ट मात्र झाली. मथुरेतल्या महिलांनी कृष्ण परमात्म्याचा अनुभव सांगत असताना त्यांनाही थोडी थोडी कुठेतरी त्या परमात्म्याला पाहण्याची ओढ लागली आणि म्हणून कंसाला मारण्यासाठी ज्यावेळेला कृष्ण परमात्मा गेले त्यावेळेला कोणी गच्चीवर उभा राहिले, कोणी दारामध्ये उभा राहिले, कोणी ताटं घेऊन त्यांना म्हणजे ओवाळण्यासाठी, त्यांना औक्षण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालण्यासाठी सगळ्या मथुरा वाशियातल्या महिला सगळ्या कृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी अगोदरच आडव्या झाल्यात. त्या गोपिका ज्याला परत गोकुळामध्ये येतात आणि गोकुळामध्ये आल्यानंतर त्या अखंड साधनेवर आहेत. बरं का, ब्रह्मवादिनी म्हटले बोलायचं तरी ब्रह्म्याचाच अनुवाद करायचा आहे. ऐकायचं दुसरं काही ऐकायचं नाही. त्याचं सांगताय का तर ऐकतो, नाही तर दुसरं काही ऐकायचं नाही. दुसरं काही पाहायचंही नाही. पाहायचं असेल तर त्याला पाहायचंय. कारण अनंत जन्माची तपपूर्ती म्हणजे त्याचं फळ जे आहे ते कृष्ण परमात्म्याचा संग, केसरी गुरुचा संग. एक दिवस एक गोपी आंघोळ केली, साडी वगैरे छानपैकी नेसली आणि आरशासमोर बसली. आरशासमोर बसल्यानंतर तिनं काय केलंय, काजळ होतं ना ते डोळ्यामध्ये घातले. हे काजळ कपाळा लावलंय. हरी तुझ्या मुरलीचा पायी रे देवा, तुझा मुरलीचा पायी रे मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले रे कान्हा मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीचा पायी रे आणि तुझ्या मुरलीचा पायी रे मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले, हळदीने मळवट भरिले मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले रे कान्हा मन मोहिले. हळदीने मळवट देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहून टाकलं. काजळ कुठं लावलंय, कपाळाला लावलंय, कुंकू डोळ्यामध्ये घातलंय आणि त्या काजळाच्या कपाळावर हळदीचा मळवट भरलाय आणि ती आरशामध्ये पाहते. बरं का, मेकअप आरशामध्ये पाहते करताना सासू आली. सासूनं पाहिलं, अगं काजळ डोळ्यामध्ये घालायचं तर तू कपाळाला का लावलंस आणि आरसा चांगला पुढे घेतलायस ना, आणि कुंकू कपाळाला लावायचं तर डोळ्यामध्ये का घातलंयस? ते कुंकूच्या खाली हळद लावायची तर त्या काजळावर तू कुंकू हळद का लावलीयस? ते कसं दिसतंय बघ, ध्यान आरशात पाहून करतीयस ना. ते म्हणजे काय सांगू सासूबाई, आरशामध्ये पाहते पण आरशामध्ये मला माझा चेहरा दिसतच नाही. दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवीवरून मज आईसे केले, त्याने मला त्याच्यासारखं केलंय. याचं काही होऊ देत, याच्या ठिकाणी काही कमी जास्तपणा होईल
पण त्याच्या ठिकाणी मात्र कमी जास्त पण होता कामा नाही. इथं काय होऊ देत, कारण काही उपाधीच आहे आणि उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हालाही ते कुठं आपलंय, ते कुठे बरोबर आणलाय? बरोबर आणला नाही, बरोबर न्यायचा नाही, इथे स्वीकारला. आणि त्याच्या नादी लागून लागून त्या एकत्वाचा सोहळा मात्र तो अनुभवायचा आपण विसरून गेलो. ती तशी एवढी एकरूप झाली, ते सासूबाई आरशात पाहताना मला माझा चेहरा दिसत नाही. अगं त्या काळ्याच्या नादानं तुझं वाटोळ झालंय. हो, त्या काळ्याच्या नादानं तुझं वाटोळ झालंय. आणि कुठपर्यंत असा प्रपंच कुठपर्यंत करणार आहे? जरा प्रपंचाकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर एक गोपिका, 4 मोठे दीर आहेत, 4 जावा आहेत, हिचा 5वा नंबर आहे. ही सगळ्यात धाकटी आहे, ज्वारी पेरलेली आहे. आता ज्वारी काढण्याची वेळ आलेली आहे. मोठ्या जावा, मोठे दीर, पती, सासू सासरे सगळे ज्वारी काढण्यासाठी जाणार आहेत. आणि हिचं लहान बाळ आहे. तिला सांगितलं, अगं तुला काही लहान बाळामुळे ज्वारी काढता येणार नाही, तू असं कर, तू सगळ्यांच्या न्याहारीच्या भाकरी घेऊन येशील का? म्हणले, हो सासूबाई. पण अखंड ध्यान कोणाचं आहे? कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. सगळे पहाटे उठून गेले. तर का ज्वारी काढताना पहाटे काढतात, दुपारी नाही काढत. पहाटे उठून सगळे गेले आणि हिला सांगितलं, तू सगळ्यांच्या न्याहारीच्या भाकरी घेऊन ये बर का. न्याहारीच्या पण भाकरी घेऊन ये, दुपारच्या पण भाकरी घेऊन ये, आणि तुझ्या मुलीला पण सांभाळ भाकरी स्वयंपाक करता करता. ती म्हणली, ठीक आहे सासूबाई. आणि हिनं काय केलं, सगळा स्वयंपाक न्याहारीचा केला, दुपारचा केला. सासूने जाताना सांगितलं, अगं तेवढं लोणच्यातल्या बरणीतलं येताना थोडं लोणचं घेऊन ये बर का. ठीक आहे सासूबाई. सगळ्या भाकरी बांधल्या, भाजी बांधली, काही चटणी सगळं घ्यायचं. लोणच्याची बरणी खाली काढली. आणि तिची एक 5-6 महिन्याची पोरगी होती, तिचं नाव हरणी होतं. बरणी खाली घेतली, बरणीतलं लोणचं काढलं आणि बरणी शिंक्यावर परत ठेवायची. ती हरणी उचलली आणि शिंक्यावर ठेवली. मनामध्ये ध्यान कोणाचं आहे? कृष्णाचं आहे. त्याच्यामध्ये देह तादात्म्य सुटलेलं आहे. देह तादात्म्य सुटणं म्हणजे काय? तसं वाळलेली शेंग असते किंवा नारळातलं खोबरं असतं. नारळ असतो की नाही, नारळ. त्या नारळाने काय केलंय, त्यातलं आतलं पाणी पण सुकलंय. त्यांनी करवंटीला पण सोडलंय. करवंटीला पण सोडलंय ना, आतलं पाणी सुकलंय. तो फक्त आत राहिलाय, फक्त आत राहिला, वाचतोय तो. देह तादात्म्य सुटणं म्हणजे काय? सगळ्यापासून अलिप्त होणं. प्रपंचामध्ये राहूनही अलिप्त आहे. मोठ्या कुटुंबात राहूनही अलिप्त आहे. आणि हरणी ठेवली शिंक्यावर, भाकरीचं टोपलं डोक्यावर घेतलंय, बरणी कमरेवर घेतली, दाराला कुलूप लावलं आणि बाहेर निघाली. निघाल्यानंतर लांबून पाहिलं कोणी, तिच्या पतीनं. आली बर का आई, ती आली बर का. बरं झालं बाबा, लवकर आली, पोटाला भूक लागली. जशी जशी जवळ झाली आली. अरे पण पोरगी कुठं ठेवली? तिच्या कमरेवर काय दिसतंय बघ बरं. पोरगी कुठं ठेवली? अगाई तिला जवळ तर येऊ दे ना, तू एवढी काय गडबड करतीयस? जवळ आली, का ग हरणी कुठे आहे? तिच्या कमरेला काय, तिने शेतात येऊसपर्यंत पाहिलंच नाही. कमरेला बरणी न हरणी होती शिंक्यावर. पोरगी ठेवली शिंकावर, कमरेला बरणी घेतली, शेताकडे निघाली. अगं हरणी कुठे आहे? भानावर आली. कमरेकडे पाहिलं, काहीच माहिती नाही. कुठे हरणी? काहीच माहिती नाही. किल्ली कुठे आहे?
घराची किल्ली घेतली. नवरा परत पळत पळत गेला. ती पोरगी शिंक्यावर रडून रडून बेजार झाली होती. त्या पोरीला घेऊन माघारी आलाय आणि त्या सगळ्याच्या देखत, कारण का सासवांना नवऱ्यानं सासूच्या देखत मारल्यावर सासवांना जरा बरं वाटतंय की नाही. अशा सासू आहेत का तुम्ही? हो, आपल्या पोरानं आपल्या देखत जरा त्याच्या बायकोला मारलं की आपल्याला झालं बरं वाटतं ना. अशा सासू आहेत नाही. आपलं होतं म्हणून लोकांचं आलंय डोक्यात ठेवा. साधू संतांनी व्यवहारही शिकवला आणि परमार्थही शिकवता. आणि तुम्हाला प्रतिबंध घरातले करत नाहीत, तुमचं मन प्रतिबंध करतंय तुम्हाला परमार्थाला. त्याच्या नादीच लागू नका ना. त्यांना फक्त मोठं मनानं आपलं निष्ठून बाहेर निघा. तूच चांगली, तूच चांगली, तूच चांगली असं म्हणायचं, म्हणजे पटकन बाहेर निघता येतो. तिला मारलं सासूला जरा बरं वाटलं, पण एवढं मारलं ना अंगाचं साल निघालं. हो, अंगाचं साल निघालं, इतकं मारलं. पण किती मारलं ना, संध्याकाळच्या वेळी नवरा मात्र जवळ आला. का ग, रागाच्या भरामध्ये मी मारलं. अगं पण पोरीला तू असं नव्हतं टाकायला पाहिजे. त्या काळाचा नाद सोडून दे ना. कशाला त्या काळाच्या नादी लागली? तुला प्रपंच पण कळत नाही, आहे की नाही? हो, तुला सकाळ प्रपंच पण कळत नाही. सकाळी उठलं की पाठाला, झोपताना मी पाठाला. तुम्हाला प्रपंच कळतच नाही. हे काम पडलंय, कोण करायचं? उठलं की हेडफोन, झोपताना बी हेडफोन. असं जे बरं का झालं तर विषय नाही आपला. आणि मग तो जवळ घेतो तिला. जवळ घेतल्यावर तो म्हणतो त्याचा नाद सोड, बाकी तू खूप चांगली आहेस. तर ते जे आहे ना ते सोड बरं का, तू त्याला सोडून दे, ते सोडून दे तू. पण ते म्हणते नाही, तो माझा प्राण आहे. हो, तो माझा प्राण आहे. तो जर माझ्या जीवनामध्ये नसेल तर माझ्या शरीरामध्ये प्राण राहणारच नाही. हो अगं, तुला सकाळी खूप मारलं, पण तू म्हणत असशील ना, तर आज आईला सांगतो मला वेगळं दे. हो, आज मी वाटूनच घेतो आईकडं. तू घरात बसून राहा, फक्त मला भाकरी करून घाल, मी शेतात जात जाईल, तू काहीच काम करू नको, फक्त त्याचा नाद सोडून दे. मी तुला काय करील माहितीये का? तुला खूप सुखात ठेवील. सांग, तुला आत्ताची आत्ता चंदनाची चोळी करून देऊ का? अहो नको, तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या अंगाचा दाह होतोय, दाह, माझ्या शरीराचा दाह होतोय. का? एक तो जर आपल्या जीवनातनं जर काढला परमात्मा, ते काय कामाचं आहे? तो शिव आहे म्हणून, तो गेला की शव आहे. पण तो जर नसेल, माझ्या शरीराचा दाह होतोय. का ग? अहो तो त्याच्या घरावरनं किंवा येणारा वारा आहे ना, तो येणारा वारा माझ्या शरीराला स्पर्श झाला ना की असं वाटतं की कृष्ण परमात्म्याने मला आलिंगन दिलेलं आहे. अगं अजूनही त्याच्याच गप्पा करते. हो, ज्ञानोबराय फार सुंदर रूप करतात. घनु वाहे गुण गुना, वारा वाहे ऋण सुना. घनु वाहे गुण गुना, वारा वाहे ऋण सुना. भवतार कुहाकाना, वेगी भेटवा का. सापे ओ चंदनु, सापे ओ चंदनु, सापे ओ चंदनु. तो वारा आला ना, माझ्या अंगाला स्पर्श करतो. अगं पण त्याच्याशिवाय मी नाही. असं नको करू, तुला प्रपंचामध्ये खूप सुखाचं ठेवी. नको, माझ्या अंगाचा दाह होतोय. मग मी चंदन उगाळतो आणि तुझ्या अंगाला लावतो. तुम्ही चंदन जरी माझ्या अंगाला लावला, पण चंदनानं दाहक अजून वाढेल. का? भव तारकू हा काना वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. कानोबान माळी वेगी भेटवा का. गणू वाहे खुन खुना, वारा वाहे ऋण सुना. त्या चंदनाच्या चोळीनं माझं सर्व अंग पोळतय मला ते चंदन. मग चंदन जर पोळत असेल ना,
मी तुला फुलांची शय्या करतो आणि त्याच्यावर झोपवतो, मग तर तुझ्या शरीराचा दाह शांत होईल ना. म्हणले नाही, तुम्ही काही उपचार करा, कोणतेही उपचार करा, पण परमात्मा जर नसेल, एवढं एकरूपता आहे. सुमनांची शेज शीतळ होन की, पोळे आगी सारखी वेगी विजवा का. अहो ती फुलांची शय्या मला पोळते, आग होती त्या फुलांच्या शय्येनं. ते विझवण्यासाठी उपाय कोणता आहे? तो उपाय म्हणजे फक्त एकच उपाय, कानो वन माळी वेगी भेटवा करा. तू नाही ऐकणारस, तू ऐकणार नाहीस. पण एक दिवस या सगळ्या गवळणी कानाकडे जातात. कानाकडे गेल्या ना, काना तू सांगतो तुमचा प्रपंच सुखाचा करा, प्रपंच करताना मला त्याच्यामध्ये पहा, पण काना हे असह्य होतंय, हे असह्य होतंय. मग एक करा ना, काना एक दिवस आम्हाला दे ना, एक दिवस दे ना. तेवढाच एकीचं लक्ष बासरीकडे जातं. ए काय ग, एकमेकाला सखीला एकमेकाला बोलू लागतात. अगं तो काना वृंदावनामध्ये जातो, आपल्या नजरेला काही पडत नाही, पण ती बासरी पाहिली का, ती वृंदावन वनामध्ये जाताना त्याच्या कमरेला असते, वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्याच्या ओठावर असते, झोपताना त्याच्या शेजारी असते. असं आहे का? आपण बासरीला विचारूया, काय ग कोणतं पुण्य केलं होतं, अखंड परमात्म्याच्या संगतीमध्ये तुला राहता येतं, असं कोणतं पुण्य केलं होतं? बासरी बोलू लागते, सांगू का तुम्हाला, एक तर मी माझ्या मनाने काही बोलत नाही, मी माझ्या मनानं काहीच बोलत नाही. माझा बोलविता धनी ज्यावेळेला मला ओठावर घेतो, पण एक मिनिट तो मला ओठावर घेतो, पण त्याला ओठावर घेण्यासाठी मी 60 ठिकाणी मी स्वतःला जाळून घेतलंय बरं का. मी स्वतःला जाळलंय, तेव्हा परमात्म्याचा संग माझ्या जीवनामध्ये मला घडलाय. मी जाळून घेतलंय स्वतःला. असं आहे का? देवाजवळ राहण्यासाठी एवढा त्याग करावा लागतो. परमार्थ म्हणजे भोग नाहीये, परमार्थ म्हणजे त्याग आहे. त्या गोपिकांनी त्याग केला, त्या बासरीने त्याग केला. कान्हा काही चुकलं असेल आमचं क्षमा कर आम्हाला, पण एक दिवस आमच्यासाठी देणार आहे, एक दिवस आम्हाला बोलावून तू बोलवलं ना की आम्ही धावत येऊ, एक दिवस आमच्यासाठी दे. ठरलं, अश्विनी पौर्णिमेला सगळ्यांनी एकत्र यायचं, एकत्र यायचं. मी तुम्हाला त्या ब्रह्मभावाची अनुभूती करून देईल. तुम्ही आता सगळ्याजणी घरी जा बरं. का ना, कोणतं घर, कोणतं घर? अरे तू तर सांगतो हे सगळं दिसणारं जे आहे ना ते अनात्म आहे, आणि आम्हाला परत घरी जाऊन सांगतो. आता कोणत्या घरी जाऊ ते सांग ना. आता कैशी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नोहे बरा अलौकिक, नोहे बरा अलौकिक, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. आता कैशी जाऊ घरा. कोणतं घर का ना, कोणतं घर, कोणत्या घरी पाठवतोस आम्हाला? आता कसं जाऊ मी घरी? जावंच लागेल, प्रारब्ध आहे तोपर्यंत, आयुष्य आहे तोपर्यंत सगळंच करावं लागेल, सगळं करावं लागेल. पण नैष्कर्म होऊन करा ना, सगळे कर्म करा, पण नैष्कर्म स्थितीमध्ये करा ना. प्रपंचामध्ये माझी आठवण ठेवा. गवळणी घरी गेल्या, तो दिवस उजाडला. कानावर कुठेतरी बासरीचा स्वर ऐकू येतोय. वृंदावनी वेणू कौणाचा वाज,
माझे वृंदावनी वेणू कवनाचा वाज वृंदावनी वेणू कवनाचा वाज वृंदावनी वेणू कवनाचा वाज वृंदावनी वेणू कवनाचा माझे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाज वृंदावनी वेणू कवनाचा वाज वेणू नादे गोवर्धन गाज वेणू नादे गोवर्धन गाज वेणू नादे गोवर्धन गाज वेणू नादे गोवर्धन गाज पूछ पैसरणी मयूर विराजे उच्च पैसरोनी मयूर विराजे पूछ पैसरणी मयूर विराजे उच्च पैसरोनी मयूर विराजे माझा पाहता माझा पिया गौराजे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाजे वृंदावनी वेणू कवनाचा वाज वृंदावनी वेणू कवनाचा वाज तो वृंदावनातला बासरीचा स्वर ऐकू आला. जशा आहे तशा बर का, जशा आहे तशा. खऱ्या देहानं गेली असतील का? सूक्ष्म देहानं त्याच्या जवळ पोचल्या कानाजवळ. जशा आहे तशा निघाल्या. तिथे गेल्यावर एक एक गोपी एक एक गोपाळ. एका एका गोपीसाठी परमात्म्याने अनंत रूप अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी. त्याने एका एका गोपीसाठी एक एक कृष्ण झाला. रास मंडळ रचलं गेलं आणि रास मंडळामध्ये गोपी भावविभोर झाल्यात. भावविभोरता देहावर नाहीतच अशा भावविभोर असणारे गवळणी. सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद आनंदी आनंद रास खेळू चला रंग उजळू चला रास खेळू चला रंग उजळू चला आला आला गजाला. किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद
झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला एक एक गोपी एक एक गोपा त्या ब्रह्मभावामध्ये त्या विभोर झालेल्या आहेत आणि विभोर झालेल्या गवळणी देहभाव हरपलाय. सेना महाराज फार सुंदर वर्णन करतात. अवघा हरपला देह भाव अवघा हरपला देह भाव जन्म मरणाचा पुशी येला ठाव जन्म मरणाचा पुशी येला ठाव वृत्ती परमानंद मुरली पहाव सेना म्हणे भाग्य उदय 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 उदय. हो आमचं भाग्य उदयाला आलं. सेना म्हणे भाग्य उदय देहभाव हरपला वृत्ती परमानंदामध्ये लीन झाली. आता आपलं वेगळं अस्तित्व राहिलंच नाही. हो वेगळं राहिलंच नाही. आणि मग त्या गोपी भाव विभोरता त्यांच्या ठिकाणी कानानं पाहिली. प्रत्येक गोपिका बरोबर रासक्रीडा म्हणजे नाचणं नाही बर का, नुसतं नाचणं नाही, स्वतःला विसरून त्या ब्रह्मभावामध्ये रत होणं किंवा ब्रह्मभावामध्ये समर्पित स्वतःला झोकून देणं. आपलं वेगळं अस्तित्व ठेवूच नाही तेव्हा हा आनंद प्राप्त होतो. म्हणून त्याला परमानंद म्हटलंय. परमानंद म्हटलंय परम आनंद. आणि त्या आनंदाला हा जीव ज्याला पात्र होतो त्याच्यासारखा भाग्यवान तोच. रसक्रीडा संपली आणि आता ह्या घरी निघाल्या. आता कानाचा निरोप घेऊशी वाटत नाही. काना म्हणतो तुम्ही घरी जा, तुमचा प्रपंच चांगला करा, प्रपंचामध्ये मला पहा, तुमच्या पतीमध्ये मला पहा, तुमच्या मुलांमध्ये मला पहा, मी सगळीकडे आहे. काना आता घर नाही तर का घर रिगी झाले पट्टर आणि बळे वरिले सावळे परब्रह्म. अरे घरी जा तुम्ही. अगं आमच्या घरी काय, घरी काय राहिले आता आमच्या. विठ्ठल 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 घरी ताकाचे सरोवर 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 येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर नाही रे गिरे ते मिळे नाही रे गिरे ते मिळे नाही रे गिरे ते मिळे नाही रे गिरे ते मिळे. फूल ये नवनीताचे फूल नाही देखिले नाही देखिले ते मिळे नाही देखिले नाही देखिले म्हणे घरी काय आहे आमच्या. अरे काना तुला सांगू का, जाळून या संसार बैसलो अंगणी पण मागे संसार कसा पेटलाय ना हे सुद्धा आम्ही पाहिलं नाही रे. एवढा त्याग आहे गवळणीचा. ओ कसा पेटलाय ना मागे संसार हे सुद्धा आम्ही पाहिलं नाही. आणि तू तर सांगतो आता घरी जा. अरे घरी तर सगळं आसार आहे. घरी सगळं असं घरी म्हणजे देहभावावर आणि आपल्याला ब्रह्मभावावर साधून लिहिलेलं आहे. घरी तर सगळं आसारच आहे. परमात्मा नाम हे सगळं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार तीनदा सांगितलं. सार सार गोष्ट. हो सार गोष्ट म्हणजे जीव जीव नाही.
जीव ब्रह्मरूप आहे, त्या गोपिका त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाल्या. का ना आता मला घर नाही, आता कैशी जाऊ घरात, घर नाही आता. तो का म्हणे हसे जन, लोक हसली ना नाही कान तर हे ठाया, आम्हाला कानच नाही राहिले. हो, आम्हाला कान राहिलेच नाहीत. लोक हसली तर हसू देत, पण काना तुझ्यापासून जर लांब गेलो ना, हो तुझ्यापासून जर लांब गेलो ना, तर हा प्रपंच आम्हाला त्रास देतो. म्हणून तुझ्यामध्ये आम्हाला राहू देत. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुकोबराची जी भूमिका स्वीकारली, आपल्याला कोणतरी एक भूमिका स्वीकारून परमार्थ करायचा. तुकोबराय कधी त्या परमात्म्याला विठाई किठाई, माझे कृष्णाई, माझे कानाई, कधी ये ग विठाबाई, कोणती तरी एक भूमिका स्वीकारायची. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये खूप आनंद मिळतो. हा कल्पित भेद स्वीकारलेला आहे, हे सत्य नाही, हा कल्पित भेद आहे. मी भक्त तू देव, हा आनंदासाठी स्वीकारलेली भूमिका आहे. आणि त्या काळी सुद्धा कृष्ण परमात्म्याचा जो काळ होता, गोपिकांनी जी भक्ती केली, त्या वाळवंटामध्ये काला केला. वाळवंट म्हणजे काय? काला कुठे होतो? वाळवंट म्हणजे काय? तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम, ज्या वाळवंटामध्ये काहीच उगवत नाही. हो, उगवण्याची स्थिती क्षमताच त्या वाळवंटामध्ये नाही, आणि तिथंच काला होत असतो. बरं का, काला कुठेही होत नाही. अंतकरण रूपी वाळवंटामध्ये काहीच उगवू नये, तिथं जीवाडी ब्रह्म्याचा काला होत असतो. आणि तो काला ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, जेवढे जेवढे संत, समकालीन संत या वाळवंटामध्ये आलेत, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जाणी माने नामदेवा बोला भंग, म्हणे नामदेवा बोला भंग, भंग बोलता जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचेणी छंद विठू नाचू लागला, प्रेमाचे छंदे विठू नाचू लागला. एक चटाळी झाली, एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लय वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लय वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाय वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाय वाटे. या वाळवंटामध्ये सर्व समकालीन संतांनी
हा काला केलेला आहे. काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. कारण का त्या कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये गोपांनी गोपींनी जो काही अनुभव घेतलाय तो अनुभव स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा, जन्म व्हावा म्हणून त्या यमुनेच्या डोहामध्ये माशाचं रूप घेऊन आलेत. प्रसंग आपल्याला कारण का 9 ते 11 माझ्याकडे वेळ आहे आणि बाबांनी जी आरती वेळ टायमिंग बाबांकडे फार महत्वाची. टायमिंग म्हणजे टायमिंग. तर तिथे ओके ज्या वाळवंटामध्ये पेंद्या, सुदामा, बोबड्या या समवेत जो काला केला त्या काल्याचा प्रसाद व काला म्हणजे काय जीव ब्रह्म ऐक्य. पण तिथं देवांनी सुद्धा त्याची इच्छा करावी. त्या काल्याचा प्रसाद मिळण्यासाठी यमुनेच्या डोहामध्ये माशाचं रूप घेऊन सर्व देवदेवता तिथं आलेत. कृष्ण परमात्म्याने सांगितलं आपले हात मागे पुसायचे, यमुनामध्ये हात धुवायचे नाहीत. कारण का एक शीत सुद्धा एका शीताचं सामर्थ्य काय माहितीये का? लाही शीत लागे हती दोष देखोनी पणती. एक शीत जर प्राप्त झालं, शीत म्हणजे काय? सद्गुरूच्या मुखातून असलेला त्या परब्रह्माच्या नामाचा स्पर्श. मोठके गुरुमुखे उदय जता तिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसया. सद्गुरूच्या मुखातून थोडस पण ते आपल्यामध्ये पहिलंच आहे. सद्गुरूने स्पर्श करावा, कानामध्ये ते टाकावं, त्याचा स्पर्श व्हावा. म्हणून यमुनेच्या डोहामधले मासे त्या काल्याचा प्रसाद मिळवण्यासाठी आटापिटा त्यांचा चाललेला आहे. पण कृष्ण परमात्म्याने सांगितलं यमुनेच्या डोहामध्ये हात धुवायचे नाहीत. त्यांनी आपलं स्वरूप प्रगट करून कृष्ण परमात्म्याने विचारलं तुम्ही आमच्यावर एवढा अन्याय का करताय? आम्ही स्वर्गात राहून सुद्धा अमृत पितो, दिव्य भोग भोगतोय, पण मृत्यू लोकावर जी आहे ना ते स्वर्गामध्ये नाही. वैकुंठी तो ऐसे नाही नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. इथं काला म्हणजे कोण आहे? काला म्हणजे काय? जीव जीव राहू नये. जीव ब्रह्म एकरूपता या नाव काला आहे. पण हरिनामाचा काला आहे, जीव ब्रह्म ऐक्याचा काला आहे. आपल्याला उत्कृष्ट म्हणजे सर्वोच्च स्थितीला प्राप्त करून देणारा काला प्राप्त झाला आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. गोपिका या भक्त भूमिकेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये राधा, राधा म्हणजे भाव आहे. म्हणून त्या भक्तांचं भजन जरी केलं ना, या मृत्यू लोकांना भक्तांचं भजन केलं तरी देव प्रसन्न होतो. थाप टाका. राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे
राधे राधे कृष्ण मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो 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 राधे राधे भक्तांचं चिंतन केल्यानंतर सुद्धा परमात्मा प्रसन्न होतो. राधे राधे राधे. कारण भागवतामध्ये वर्णन आले, शुकमुनी कधीही, शुकमुनींचे श्री गुरु राधामाई आहेत, ते कधी राधेचं नाव घेत नाहीत. का राधेचं नाव जर घेतलं तर ते देहावर येत नाहीत. पण अशी भक्तांच्या नामामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे. पण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, म्हणून तर आम्ही माशाच्या रूपाने आलोय तो प्रसाद खाण्याकरता. या आत्ता नाही, कलियुगामध्ये अवताराला या. कलियुगामध्ये काला करा आणि जगालाही वाटा. म्हणून कोण कोण आलंय? महाविष्णूचा सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, आदिशक्ती मुक्ताबाई. हे सगळे देवच या मृत्यू लोकावर अवतार येऊन या वाळवंटामध्ये काला केला. आणि तोच काला समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरु रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय. आपल्याला परमार्थात जे गूढ गम्य जे आहे ना, ओ ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा नाधरे निवृत्तीने दिदले माझी हाती. निवृत्तीने ज्ञानोबारायला जे गूढ गम्य दिलं ते श्री गुरुनं तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं. म्हणून तर शास्त्रार्थ आपल्याला कळतो, अन्यथा काय आपली लायकी आहे? शास्त्रार्थ कळण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्यामध्ये कोणामुळे आलंय? म्हणून काही करताना आपल्या श्रीगुरूला विसरता कामा नाही बरं का. तुम्ही कितीही मोठे व्हा, खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा, आपल्या पायाकडे पहा बरं का. आपल्या पायाकडे पाहिलं पाहिजे निश्चित. हो, तर त्याच्यामध्ये आपल्या श्रीगुरूच्या ठिकाणी समर्पणाची भावना आपल्या ठिकाणी ठेवा. याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो मोठं होण्यामध्ये नाहीये. म्हणून त्या गोपिका असतील, त्या गवळणी आता कृष्ण परमात्म्याला सांगतात, किंबहुना तो सगळे गोपाळांना घेऊन किंवा घोंगडी खांद्यावर टाकून गायाबरोबर घेऊन संध्याकाळ झाली ना, त्या गोपाळांनाही सांगतोय, आता तुम्ही घरी जा बरं का. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ भोंगडीवा, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ भोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ भोंगडीवाला. काले छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सा मेरो मदन गोपाल, छोटो सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो मेरो मदन गोपाल. कहाँ चले गैया कहाँ चले ग्वाल, कहाँ चले मेरो मदन गोपाल. कहाँ चले गैया कहाँ चले ग्वाल, कहाँ चले मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, पीछे में मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, पीछे में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सा मेरो मदन गोपाल, छोटो सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल.
रमला, त्या गोपी बरोबर रमला तो, कारण त्यालाही आपली आवड आहे आणि त्याला आपल्याशिवाय आहेच कोण. आता पांडुरंगाकडे आपण नाही आलो, कोण येईल त्याच्याकडे, त्याला आपल्याशिवाय कोणी नाहीच. तो आपली वाट पाहे उभा, भेटी शावडी. तो म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगतेचे गुज पांडुरंग. पण ज्याला तो मनामध्ये ध्यानामध्ये पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग, ज्याला त्या परमात्म्याची सटक लागलेली आहे ना, परमात्मा सांगतो आता तुम्ही घरी जा. हो, आता तुम्ही घरी जा. गोपिकांना म्हणतो, गोपाळांना म्हणतो तुम्ही घरी जा. अरे तो ढकलून दिला ना तरी आम्ही जाणार नाही. तो ढकलून जरी दिला ना तरी आम्ही जाणार नाही. विठाला 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 तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, दवडीता नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. आम्ही नवजो दवडीता, आम्ही नवजो दवडीता, नाही देखील नाही देखील ते. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे आ भोग सुखाचे सोहळे, सोहळे भोग सुखाचे सोहळे. भोग सुखाचे सोहळे, सोहळे
तुका म्हणे आता आम्ही न वजो दौडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहणे. आज या ठिकाणी खूप विश्वासानं परममूर्ती पोपटबाबांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. माझ्या समोर बसलेले सर्व ब्रह्मवेत्ते तत्ववेत्ते सनक सनंदन सनकादिक सनत कुमार व्यासमुनी शुकमुनी सर्वजण आहात. माझ्याकडनं काय तुम्ही अपेक्षा करणार? मला करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. फक्त माझा अंतकरण मला सांगतं मी बोलेल तर देवाचं बोलेल एवढंच मला माहिती आहे. मला व्यवहार सांगता येत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी. आमच्या या ठिकाणी गिरीताई आहेत. रजुताई गेल्या काय? रजुताई मागे रजुताई पण आहेत. बाळासाहेब गेले. म्हणजे असतील नसतील त्या सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरी या अध्यक्ष या बाबा या. हरी शिंकेला बियले दुरे होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे वरी होतो तिघांचे वरी होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी. तुम्ही वारी दोन्हीकडे तुम्ही वारी दोन्हीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या धारा वाहतीच्या धारा यारे दोहींच्या कोपरा 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 यारे दोहींच्या कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे. तुका मने हाती टोका मने हाती टोका अधिक उने दिए का अधिक उने दिए का तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे दोहीकडे पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे मुख पसरोनीकडे. काला वाटोळे प्रेमिका वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वाटोळे प्रेमिका